नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनाली पाटील. मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पार्ट 2 दाखवणार आहे दादरचा. तर त्या दादरच्या पार्ट 2मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, आपण चाललो आहोत स्ट्रीट शॉपिंगला. म्हणजे मी नाही करणार, मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे हा व्हिडिओ. आज आपण बघणार आहोत दादर मार्केटमध्ये रस्त्यावर कोणते कोणतेही स्टॉल लावले जातात. तर खूपच गर्दी असते. तर इथून सरळ जायचं आहे, बोगद्यातून आपण उतरलो ना, सरळ गेलो ना, तर इथं कबूतरखाना लागेल. तर त्या रस्त्याला देखील थोडेफार असे असतात बाहेर बसलेले, तर ते मी शूट नाही केलं आहे. पण इथून आपण गेलो ना, तर NC केळकर मार्ग लागतो दादरचा. तर इथून असं स्ट्रेट जायचं आहे आपल्याला. आतमधून असं एंट्री बघा, इथून अशी एंट्री करायची. इथून एंट्री केली ना, तर इथे सगळे असे स्टॉल हे लावलेले असतात. तर पहिलं स्टॉल मला हळदी कुंकवाच्या वाणचा दिसला. त्यानंतर म्हणजे तयारी चालू होती त्यांची, सगळे माल वगैरे लावायची. तर हे असे छोट्या मुलांचे कपड्यांची दुकानं, म्हणजे असे छोटे छोटे स्टॉल ते लावतात. छान असे असतात. काही काही ठिकाणी व्यवस्थित भाव वगैरे असतो. ये कैसे है? 40 एक कितना पीछे 8 पीछे हे मला या प्लेटी जरा जास्त और ये? त्यामुळे मग बड़ा वाला ये 50 में है। ये कैसे है? नाही आणि गर्दी पण 4 नव्हती. मिलेगा इसमें 4 मिलेगा। त्यामुळे मी ये वाला? टाकले. पुढे असेच जाता जाता मला छान असे छोटे छोटे पर्स दिसले. खणाचे पर्स, पोटली, असे छोटे छोटे हे. तर मी त्यांना प्राईस विचारली. तर 40 रुपयापासून आणि कमी जास्त ते करतात जास्त घेतल्यावर क्वांटिटी. तर हे हे कितीला आहे मावशी? हा वाला 40ला. आणि खणमध्ये जर तुम्हाला हळदी कुंकूसाठी पाहिजे असेल तर हे हळदी कुंकूच्या वाणसाठी देखील छान आहे. मला ॲक्च्युली माहिती नव्हतं मी व्हिडिओ बनवते, पण गर्दी असल्यामुळे त्यामुळे मी जास्त काय बोलू नाही शकली. मी तुम्हाला फक्त असं दाखवते की इथं काय काय मिळतं. तर असे छान छान असे मिळतात. जर तुम्हाला हे व्हिडिओ कितीला आहे आणि? आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. हे कितीला आहे मावशी? छान आहे. हे कसे आहेत आणि? हे विचारलं मी, तर त्यांना असं वाटलं की घेणार आहे की काय म्हणून विचारलं त्यांनी. क्वांटिटी किती पाहिजे. हे कितीला आहे मला मोठं? एकच पाहिजे होतं. आय थिंक 60 रुपये का 80 रुपये बोलले ते. तर मी पण एकच पाहिजे? तिथून पण सटकली, कारण एकच की पाहिजे. मला घ्यायचं किती? नव्हतं, तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता. त्यामुळे मग मी तिथून पण निघाली. व्हिडिओ मोठा जरी असला तरी पण संपूर्ण बघा, कारण की छान असे मी व्हिडिओ टाकला आहे. पहिल्यांदाच असा व्हिडिओ केला आहे. त्यामुळे जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला ये भी सबस्क्राईब 20 करा रुपये? नक्की. 30 का? ये इतना महंगा है? ये 100 रुपये की। मी विचार केलेला की थोडी मोठी अशी प्लेट घेऊया आपण, पण ते खूपच जास्त सांगत होते. 100 रुपये 150 रुपये असे सांगत होते. त्यामुळे मग तिथून पण सटकली मी आणि पुढे निघाली. तर पुढे तर हे बघा, हे इथून टायटनच्या लाईनला ना? सरळ आहे ना, पूर्ण रिटेलचं म्हणजे मार्केट आहे. म्हणजे स्टॉल लावलेले असतात छोटे मोठे तिथे. एक लाईन कवर करूया आपण. कितीला आहे? 100ला 2. 80ला 2 नाही येणार? 80ला 2 नाही येणार? एकही भाव? एकच भाव आहे. 40ला भेटतं. काही काही आत्ताच दुकान वगैरे लावत होते, त्यामुळे आणि व्हिडिओ मी काढते हे कोणाला माहीत नव्हतं. त्यामुळे मग हळूच पटापट मी करत होते. हे कवर कसे आहे? 60 रुपये 80 रुपये। 60 रुपये 80 रुपये. आणि हे मोठेवाले? 250 रुपयाला एक आहे। हे 250ला? त्याच्यापेक्षा मोठं 200 ला आहे। कोणते हे? तुम्ही चॉईस करा, कमी होईल ते एकच भाव ना। किती पाहिजे? 2 एकच पाहिजे. मोठा पाहिजे पण. 350 तक घ्या। काय? एक? हे नाही 2 पाहिजे। एक पर्पल अजून कुठला कलर दो? 350 जास्त आहेत. काय बोलता?
घेऊ की नको की नको झालेलं, पण म्हटलं त्याला माझ्याकडे पण नव्हते त्यामुळे मग 250ला दे 2. दिले बरोबर आहे, त्याने. 250ला 2 बरोबर आहे 250. आणि हे ज्वेलरी बॉक्स कसे आहे? हे कसे आहे? 250ला 3 आहेत. 250ला 3. माझ्या हातात नाही, त्याच्यामध्ये बॅग होती ना त्यामुळे मग ती खूप जड होती, त्यामुळे एका हातात मोबाईल आणि एका हातात बॅग, त्यामुळे खूपच म्हणजे हात दुखत होता. हे बघा असे इथे छान छान असे प्रोडक्ट्स होते, तर मी म्हटलं प्राईस विचारूया एकदम विचारते प्राईस. हे कसं आहे? हे 120 का आहे. इथे मार्केटमध्ये कसं आहे, थोडी जास्त प्राईस सांगतात, कारण की कस्टमर बार्गेनिंग करतो, त्यामुळे मग ते जास्त प्राईस सांगतात. मग आपल्यावर आहे की आपण किती प्राईस कमी करतो. 10-20 रुपये कमी केले तर मग त्यांचं तर चांगलंच असतं, पण थोडंफार त्यांना पण मिळायला पाहिजे आणि आपल्याला पण हे व्हायला पाहिजे. तरी अशा रीतीने आपण बार्गेनिंग करायची. हे कसे आहेत टी शर्ट? 1 कम नहीं होगा? और ये रेड वाला? लहान मुलींच्या कपड्यांचे रेट तर खूप जास्त होते, मला असं वाटलं जास्त आहेत म्हणून, त्यामुळे मग मी पुढे निघाली. आणि पुढे एवढी मला म्हणजे अशी गर्दी होती ना, त्यामुळे आतमध्ये घुसता पण येत नव्हतं मला, कारण की मला घ्यायचं नाही, फक्त व्हिडिओ काढायचा, त्यामुळे मग आपण असं आतमध्ये जाऊ शकत नाही. कितीला आहे? 150. जिथे मला जागा मिळत और वो होती ना, हार? तिथे मी जात होती. प्रत्येक स्टॉलवर जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे मग जेवढे स्टॉल मला ऐसे? कवर करता आले ना, मी तेवढे स्टॉल मी कवर केले. आणि यांचे जे आहे ज्वेलरी ते वेगवेगळ्या प्राईसमध्ये होते, त्यामुळे मग तिथे पण गर्दी होती, म्हणजे प्रत्येक स्टॉलवर गर्दीच होती. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दादरच्या मार्केटमध्ये खूपच गर्दी असते. तर हे बघा, कितीला आहे? जे आहेत चाप घेऊन म्हटलं, पण हे 20 रुपयाला होते, 20 का त्यामुळे एक? मग म्हटलं जाऊ दे, आपल्या इथे 10 रुपयाला भेटत, 10 रुपयाचं नुकसान कशाला करायचं, त्यामुळे मग मी फक्त दाखवते तुम्हाला. कितीला आहे पूर्ण सेट काका? 150 आहे ना. आणि हे हे पण 150 आहे ना पूर्ण पाकिट. हे 50-50 रुपये आहे. पूर्ण पॅकेट का? हा पूर्ण पाकिट आहे. पूर्ण एक हजार कसं दे. हे जे पूर्ण सेट होतं ना, हे 50-50 रुपयाला चापचे होते, त्यामुळे मग मी 150 रुपयाचं न घेता 50 रुपयावाले मी माझ्या मुलीसाठी घेतलं आहे. हा बघा, हा जो एक आहे हा वाला हा घेतला मी मुलीसाठी, तुला वाटलं पाहिजे का? तर म्हटलं कधीतरी वापरत जाईल, नाही. त्यामुळे मग मी हा एक घेतला. 50 रुपयाला काय मिळतं, हे 20-20 रुपयाला एक मिळतात, म्हणजे 100 रुपयाचं 50 रुपयाला. असं जर आपण स्टॉलवर गेलो ना तर फायदा होत राहतो, असं नाही की नाही होत. काही काही वेळेस महाग असतात, पण जिथं स्वस्त असतात तिथं ना आपण घ्यायला काही हरकत नाही. तर हे जे आहे ते 100 रुपयाला तो विकत होता. 100 रुपया बोला. आप 100 रुपया, छोटा बड़ा कुछ नहीं लो. ये दिखाओ. 100 का सेले, 100 का सेले. हे जे सर्कलवालं आहे ना ज्वेलरी बॉक्स, ते 120ला 2, जर घ्यायचे असेल तर 100ला 2 येतील, 60 रुपयाला एक असं होतं. हे पोटली होते, तर कॉलेजच्या मुली घेत होत्या, खुश झाल्या त्या घेऊन 100ला जोडी. आणि हे जे छोटे असे पर्स आहेत ना, हे 20 रुपयाला होते. तर हे पण तुम्हाला हळदी कुंकूच्या वाणसाठी चांगले आहेत. बोलिए. कैसे है ये? 20 का एक है, 50 का 3. 100 रुपये का. हे कानातले म्हणा, ब्रेसलेट म्हणा, हे सगळं 100 रुपयाला होतं. ब्रेसलेट मला खूप आवडले, पण 100 रुपये असल्यामुळे त्यामुळे मग मी ते काही घेतले नाही.
डिझाईन वगैरे खूप छान चप्पल? होता. तर हे बघा, हां? मला नंतर 150. चप्पलचं स्टॉल दिसलं मला. चप्पल मला काय एवढं आवडलं नाही, कारण की मी ट्रेनचा प्रवास करते त्यामुळे शूज भी 150. तर म्हटलं शूज घेऊया. तर काही पण घ्या तुम्ही. 150 रुपयाला होतं. हे बघा, हे असं मार्केट आहे, पूर्ण भरलेलं असतं. मी 150 रुपयाला शूज घेतले. आणि आता त्याचबरोबर हे मी मार्केट तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं मार्केट आहे. मी आता राऊंड टर्न घेतला आहे स्टेशनला जाण्यासाठी, कारण की खूपच उशीर झालेला, त्यामुळे मग मी तुम्हाला असं दाखवते. तर मी आता आली आहे स्टेशनला जाणाऱ्या अशा बोगद्यामध्ये. तर तिथे ना असे फुलं वगैरे असे घ्यायला विकायला बसलेले असतात. दुर्वा वगैरे असे होलसेलच्या रेटमध्ये असतात. तर हे बघा, हार वगैरे असे लावलेले असतात. तर इथे पूर्ण असं ना फुल मार्केट आहे. तर होलसेलमध्ये बोलतात की तिथे मिळतं म्हणून. तर एकदा मी नक्कीच तुम्हाला हे जे फुल मार्केट आहे ते एक्सप्लोअर करेल. आणि तिथे भरपूर अशी गर्दी असते, म्हणजे रोजच गर्दी असते. 50 का आधा, कौन सा भी? तर हे बघा, हे दादरचं फुल मार्केट आहे. इथे होलसेलमध्ये फुलं मिळतात. तर हार, फुलं असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. मी हे 50चे अर्धा किलो घेतले आणि मला छान वाटले. तर मी 1 आठवड्यापासून हेच फुलं वापरत आहे. मी अर्धा किलो फूल घेतले, मला आवडले ते. आणि मी चालली आहे आता माझ्या घरी. आणि हे बघू शकता तुम्ही, हे फुल मार्केट असं आहे. तर मी आता वरती ब्रिजवर चढली. मी तुम्हाला दाखवते की खालचा नजारा कसा दिसतो ते. तर हे बघा तुम्ही, असं म्हणजे पूर्ण भरलेलं मार्केट असतं. आता 2 वाजले आहेत, तरी पण हे भरलेलंच मार्केट आहे. तर मी आता खरेदी करून निघाली आहे. तर हे बघा, हे असं ब्रिजवर त्याच्यावर पण बसलेले असतात काही काही वेळेस. तर मी माझी आता सफारी इथेच संपवते. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.